मुंबई तक बैठक 2026 मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी अनुजा. खरं तर महाराष्ट्र याचं आपण आपल्या देशाची स्वातंत्र्य चळवळ जर पाहिली किंवा सामाजिक जडणघडण जर पाहिली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे. पण आज हाच महाराष्ट्र देश पातळीवर फार कलुषित राजकारणामुळे बदनाम झालेला आहे. खरं हिंदुत्व किंवा खरे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार याच्यावर ऍक्च्युअली मक्तेदारी दाखवणारे राजकीय पक्ष हे खरोखर त्यांचं अनुकरण हे करू शकलेले आहेत का किंवा ते विचार खऱ्या अर्थानं पुढे नेत आहेत का? महाराष्ट्रामध्ये जर आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर रोज कोणाला कोणाचे तरी डावपेच किंवा मास्टर स्ट्रोक याच्यामध्ये मूळ महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते कोणी हाती घेत आहे का? आता लोकशाही व्यवस्था म्हटली तर इथे सत्ताधाऱ्यांना जेवढं जबाबदार धरलं पाहिजे किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला जेवढा राग असतो तेवढ्याच पद्धतीने तो आपल्याला विरोधकांच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतो किंवा विरोधकांच्या बाबतीत काही तक्रारी सुद्धा असतात. म्हणूनच आज मुंबई तक बैठकचे आपले पहिले पाहुणे जे आहेत ते आपण विरोधी पक्षातनं बोलवलेले आहेत. काँग्रेसचे तरुण तडफदार नेते सतेज पाटील हे आपल्या मुंबई तक बैठकचे पहिले आपल्या सेशनचे पाहुणे असणार आहेत. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि ही मुलाखत घेतील आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर. नमस्कार. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं किंवा विरोधी पक्षाचं भविष्य काय आहे असं जर विचारलं तर अनेक लोक कोल्हापूरकडे बोट करतात आणि ते सतेज व्हावं भविष्य म्हणून सुद्धा प्रार्थना करतात आणि तेच पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण या निमित्तानं बोलण्याची संधी किंवा संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मुंबई तकनं नेहमीच महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राच्या अडीअडचणी पारदर्शकपणे न्यूट्रली मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे आणि मला वाटतं या कार्यक्रमातून देखील आमच्या भूमिका लोकांच्यापर्यंत जातील अशी निश्चितपणे खात्री. निश्चितपणे आमचा प्रयत्न तोच आहे की सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका कुठल्याही अडल्ट्रेशन शिवाय लोकांपर्यंत पोहोचावी. पण अलीकडे काय होतं की आता तुम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखतो त्यामुळे तसं नाही, पण नेत्यांना भेटताना भीती वाटते. कोण म्हणतं बॉम्ब टाकीन घरावरती, कोण म्हणतं संपून टाकीन, कोण म्हणतं. तर असं काही होणार नाही ना? मी एखादा प्रश्न जर एक्स्ट्रा विचारला तर अजिबात होणार नाही. कोल्हापुरातून येतोय, शाहू महाराजांच्या भूमीतून येतोय. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमची असते आणि खरंच तुम्ही म्हणताय ते खरं आहे की लोकांच्या मध्ये एक आमच्या राजकीय नेत्याबद्दलची एक इमेज अत्यंत वाईट होते आणि त्याला कारणीभूत आम्ही सगळेच आहोत. आमच्या बोलण्या वागण्यावर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचतं हे आम्ही विसरत चाललेलो आहे आणि आम्ही बोलतो त्याला किती लाईक्स मिळतात याच्यावर आमचं बोलणं आता अवलंबून व्हायला लागलेलं आहे आणि मला वाटतं ते लाईक्सवर आता लोक अग्रेसिव्हली बोलणं म्हणजेच लोकांना आवडते असं वाटायला लागलेलं आहे. परंतु एक संस्कृती आपल्या महाराष्ट्राची राहिलेली आहे, ती संस्कृती दुर्दैवानं आता बाजूला जाते अशी अवस्था आहे. आम्ही कधी कधी म्हणजे बातम्या ज्या वेळेला येतात त्याला आम्ही ऐकायचो की कालवा फुटला, कुठंतरी एखादं धरण फुटलं, कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, नदीचं पाणी वाढलं तर कदाचित काही फुटलं. अलीकडे तर म्हणजे काय कधी ढगफुटी झाली अशा बातम्या असायच्या. अलीकडे पेपर फुटीच्या बातम्या सुद्धा यायला लागल्यात आणि त्याच्याही पेक्षा जास्त बातम्या जर कशाच्या येत असतील तर आमदार फुटले, खासदार फुटला, नेता फुटला. हे काय फुटीचं प्रकरण काय आहे? नाही, राजकारणामध्ये स्थित्यंतर बरीच आपण 2022 किंवा 2019 पासून म्हणूया. 19ला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आली, एक वेगळा अलायन्स त्यावेळी झालं, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या गोष्टी घडल्या आणि मग तिथून पुढच्या काळामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर घडत आली. मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगायचं की पूर्वी ज्यावेळी राजकीय स्थित्यंतर झाली, जे लोक पक्ष सोडून गेले त्यांना लोकांनी या महाराष्ट्रातल्या मान्य केलं नाही, त्यांना पराभूत करण्याचं काम केलं. परंतु आत्ता मात्र 2022 नंतर ज्या घटना घडल्या राज्यामध्ये, 2024ला तो निकाल जो अपेक्षित होता, लोक त्याचं उत्तर देतील, ते घडलं नाही आणि त्यामुळं दोन्ही बाजूनं चूक आहे असं मला स्पष्टपणे म्हणावं लागेल की लोकप्रतिनिधी म्हणून जे फुटले त्यांची तर चूक 100% आहेच. का चूक आहे असं तुम्हाला वाटतं? लोकप्रतिनिधी फुटले नाही, मग तुम्ही जो एका विचारानं ज्यावेळी पहिली मग तुम्ही राजीनामा देऊन गेला पाहिजे, कारण की तुम्ही ज्यावेळी मतं मागता त्यावेळी एक आयडियोलॉजी, एक पक्षाची संघटना, त्या पक्षाच्या चिन्हावर
किती काही म्हणलं, व्यक्ती केंद्रित राजकारण असलं तरी पक्षाची मतं ही प्रत्येक पक्षाची ठरलेली आहेत. पण जर समजा तुमच्या पक्षाकडून तुम्ही निवडून आलात आणि तुमचं काही कामच होत नसेल, तुम्ही ज्यासाठी निवडून आलात तुम्हाला फंड मिळत नसेल, तुमची जर कोंडी होत असेल, तुम्हाला जर लोकांच्यासाठी काम करताच येत नसेल, तर त्यापेक्षा लोकांच्या कामासाठी म्हणून जर निवडून आलोय तर त्यांनी सत्तेसोबत जाणं पसंत केलं असा युक्तिवाद करतायत. ओमराजे काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, बाकीचे खासदार संजय देना काय म्हणाले, संजय देशमुख काय म्हणाले. गणपतराव देशमुख साहेब विरोधी पक्षात असून देखील त्यांनी आपल्या मतदारसंघाचं भलं केलं, हा इतिहास आपल्यासमोर त्या ठिकाणी आहे. म्हणजे आज तुम्ही तुमची ताकद आमदार आणि खासदार म्हणून कशा पद्धतीनं वापरता, मग नेमकी कामं म्हणजे काय हा देखील ह्याची व्याख्या आता बदललेली आहे. नेमक्या कामाची व्याख्या ही काय असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे मला आता पटत नाही. आता एक फेस सेव्हिंगसाठी सगळे लोक म्हणतायत की बाबा विकास कामासाठी आम्ही गेलो, परंतु तुम्ही विरोधी पक्षात राहून सुद्धा विकास कामं करू शकता. ठीक आहे, जो समजा 1 कोटी रुपयेचा फंड मिळणार होता त्याच्याऐवजी 50 लाख मिळेल, परंतु मिळणार नाही असं होता येणार नाही. तुम्ही जर संघर्ष केला, आणि माझं म्हणणं उलट आहे की मॅन्डेट आपल्याला काय मिळाला, लोकांनी जर मॅन्डेट आम्हाला विरोधी पक्षात बसायचा दिला असेल तर तो आम्ही मान्य केला पाहिजे आणि ती भूमिका आम्ही निभवायला पाहिजे. आता मॅन्डेट जर आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा दिला असेल लोकांनी, तर मग त्या भूमिकेला सार्थक वागलं पाहिजे. मग सत्तेत गेलो तर मग आम्हाला विरोधी पक्षात तुमचा टाकलंच अनुभव काय नसतं. आहे, खरंच निधी मिळतो नाही मिळत, कोंडी केली जाते. एका पद्धतीनं बघा असं आहे की ही जर कोंडी होतीये, आणि आता मी काही लोकांना कोट यासाठी करतोय की ती माझी वक्तव्य वाटू नये. ते म्हणाले की ट्रान्सफॉर्मर बसवायला सुद्धा, डीपी बसवायला सुद्धा माझ्या अर्जावरती डीपी बसत नाही अशी परिस्थिती आहे. डीपीडीसीचा निधी थांबवलेला आहे. 5 कोटीत मी काय करणार वर्षाला. अशा वेळेला जर माझ्या पत्रावरती ट्रान्सफॉर्मर सुद्धा सरकार बसवत नसेल तर काय ऑप्शनच राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक वाक्य त्यांचं आहे, कोट करतो, सत्तेपुढं शानपण चालत नाही असं म्हणतायत. एवढी कोंडी, अशा पद्धतीचं वर्तन, मग ते पक्षपाती वर्तन म्हणू शकतो आपण त्याला, अशा पद्धतीचं वर्तन चालू आहे. तुमचा असा अनुभव आहे? नाही, तो अनुभव आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये तो अनुभव थोडा जास्त झाला. म्हणजे मी असं म्हणणार नाही की आत्ताच तो सुरू झाला असं म्हणणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये थोडा तो सुरुवात झाली. परंतु महाराष्ट्रामध्ये जो निधी येतो किंवा महाराष्ट्राचं जे नियोजन विभाग आहे हे पैसा कसा देतं, हे ह्युमन डेव्हलप इंडेक्सवर देतं, पॉप्युलेशन बेस्ड देतं. एखाद्या जिल्ह्याला पैसा येतो तो तिथल्या पॉप्युलेशनवर येतो. ग्रामीण भागाची पॉप्युलेशन किती आहे, शहरी भागाची किती आहे, आणि HDI तिथला किती आहे, याच्यावर पैसे येत असतात. म्हणजे इथनं राज्यातून जे बजेट जातं ते त्या पद्धतीनं जातं. ठीक आहे, एखाद्या जिल्ह्यामध्ये थोडे जास्त पैसे जातात एखाद्या प्रोजेक्टला, परंतु तुम्ही म्हणताय ती ग्राउंडवरची वस्तुस्थिती खरी आहे की आज लोकप्रतिनिधींचा हक्क काय, तर आमदार फंडाच्या पलीकडे नाही अशी अवस्था विरोधी लोकप्रतिनिधींची झालेली आहे. मी झालेली नाही असं म्हणणार नाही. मगाशी जो प्रश्न आपण मांडला, आज सत्तेतल्याच आमदारांना सगळ्या पैशाचं वाटप अशा पद्धतीचं नियोजन आहे. आम्ही परवा जिल्हा परिषदमध्ये कोल्हापूरमध्ये आमचे 17 सदस्य आहेत. मी सीओना जाऊन भेटलो, म्हणलं ग्रामविकास ऍक्ट काय सांगतो, त्यांना ऍक्टची आठवण करून दिली की ऍक्टमध्ये तुम्ही पैसे जिल्ह्याला, तुम्ही 17 लोक निवडून आले, मग त्या मतदारसंघात तुम्ही निधीच देणार नाही का, राहिलेल्या 50 ठिकाणी देणार. हा विकास महाराष्ट्राचा होऊ शकत नाही, हा विकास जिल्ह्याचा होऊ शकत नाही. रॅशनली बिहेवियर. मग आम्ही या लोकशाहीमध्ये 2 व्यवस्था का स्वीकारलेल्या आहेत, एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन, की आमचं काही चुकलं तर प्रशासनानं ते बरोबर करावं. आता वाईट काय की प्रशासन सुद्धा चुकीचं करायला लागले अशी अवस्था आहे. असं जर असेल तर विरोधी पक्षाला सत्तेत येण्याची काही आशा तरी दिसणार आहे का अशा पद्धतीने जर काम चालू असेल? तुम्हीच म्हणताय की अशी कोंडी होते 10-15 वर्षापासून सातत्यानं होते. तुमचं सरकार 2.5 वर्ष होतं त्यावेळेला असंच वागलं जात होतं असा पण आरोप होतो सत्ताधाऱ्यांकडून. नाही, म्हणून मी उल्लेख करताना मगाशी सांगितलं 10-15 वर्षाचा. मी म्हणलं नाही की मागच्या 2022 ते म्हणतानाच मी म्हणलं, कारण की मी आता आपण इथं एक न्यूट्रलिटी म्हणून बोलतोय. मी 10-15 वर्षात एक ट्रेंड चालू झाला जो चुकीचा आहे. तो ट्रेंड उपयोगाचा नाही. तुम्ही त्या मतदारसंघातल्या लोकांनी जर निर्णय घेतला असेल एखादा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा, तर त्या मतदारसंघावर तुमच्या पक्षाचा आला नाही, भले मग काँग्रेसची सत्ता असू दे, मी असं म्हणून चालणार नाही की त्या मतदारसंघात ठीक आहे तुम्ही, मी मगाशी म्हणलं तसं 1 कोटी रुपयातले 50 लाख तरी दिले पाहिजेत. हा झाला निधीचा विषय. बघा असं आहे की तरी सुद्धा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दोन्ही निवडणुका ज्या झाल्या, लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा, महायुती वर्सेस महाविकास आघाडी. आता प्रॉब्लेम असा आहे की लोकांची मतं महाविकास आघाडीला कमी पडली, लोकसभेला अधिक पडली.
तुम्हाला 50 आमदार निवडून दिलेले आहेत, म्हणजे अगदी काय ठळक 50 आकडा नसेल तरी सध्या 50 तरी आहेत. हा, तर त्या लोकांचे प्रश्न मांडण्यामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर दिसत नाही, हा प्रश्न आहे. कुठलं आंदोलन, एकत्रितपणे बैठक, शेवटची बैठक, आता खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदा बैठक झाली तुमची, त्याच्या आधीची बैठक कधी झाली होती हे आम्हाला सुद्धा आठवावं लागतं. ही परिस्थिती काय आहे की महाविकास आघाडी अग्रेसिव्हली या सरकारला कोंडीत पकडण्यामध्ये कमी पडते अशी भावना निर्माण होते. नाही, असं नाही की शेवटी जे मुद्दे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये येतात तिथं ते ताकदीनं या ठिकाणी केले जातात. राज्य पातळीवर उद्धव ठाकरे साहेब असतील, हर्षवर्धन सकपाळजी असतील किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील, शशिकांत शिंदे असतील. आता कांद्याचं आंदोलन नाशिकमध्ये तिन्ही पक्षानं त्या ठिकाणी केलं. परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन तिन्ही पक्षानं त्या ठिकाणी केलं. असं नाही की करत नाहीत असा विषय नाही आहे. विधिमंडळात अवस्था अशी आहे की आज संख्याबळ हे प्रचंड प्रमाणात सत्तेतलं आहे. आम्ही विधिमंडळात सुद्धा गटनेत्याच्या बैठकीत सांगतो, सत्तेतल्या लोकांनी बोललं नाही पाहिजे, विरोधी पक्षातल्या लोकांना बोलायला जास्त चान्स मिळाला पाहिजे. आता विधान परिषदमध्ये सत्तेतले 50 आमदार आहेत, प्रत्येकाची लक्षवेधी लागली तर आमच्या 10, आता आम्ही सचिन भाऊ गेल्यानंतर आम्ही राहिलो आता 11 जण, खडसे साहेब 12 आणि अरुण लाड 13. त्यामुळे आमच्या किमान 2-2 लक्षवेधी लागाव्यात असा प्रयत्न असतो. रस्त्यावरची लढाई जी आहे ती वीक झालेली आहे. तुम्हाला बघा असं आहे की ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत असा आरोप होतो. काँग्रेसमधलं इथलं जे नेतृत्व आहे त्याच्यासोबत सगळे अलाईन आहेत का हा प्रश्न येतो. कारण असं आहे की बाळासाहेब थोरात निवडणूक हरल्यापासून काँग्रेस कमिटीला किती वेळा आले असा प्रश्न विचारला जातो. नाना भाऊ किती वेळा आले हा प्रश्न विचारला जातो. आपण बघतोय की एनसीपी मध्ये काय चालू आहे, एनसीपी नेमकी कुठल्या बाजूला आहे हा प्रश्न पहिल्यांदा विचारला जातो आणि मग विचारलं जातं की तुमच्यासोबत आहेत की नाहीत. नाही, ही संभ्रमावस्था आहे याबद्दल मी दुमत नाही आहे, परंतु ही संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न आमचाही सातत्यानं चालत असतो. आम्ही पार्टी लेवलला पॉलिटिकल अफेअर कमिटी असते, आम्ही बसतो, त्यामध्ये चर्चा करतो. काही समज गैरसमज असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करतो. कारण शेवटी जे आम्ही कोण आता आहोत ते एकत्रितपणे या सगळ्या संघर्षाला पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, मतभेद आहेत, काही गैरसमज आहेत आमच्यामध्ये, असं नाही की सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. उद्धव साहेब आपल्या परीनं त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते दौरा करतायत, भेटतायत. आता आदित्य ठाकरेंनी देखील सुरुवात केली अशी माझी माहिती आहे. त्यामुळं लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा तिन्ही पक्षाच्या वतीनं सामुदायिकपणे झाला तर मला वाटतंय एक लोकांना पर्याय आम्ही देऊ शकू. कारण की ज्यावेळी लोक महायुतीबद्दल नाराजी व्यक्त करतात त्यावेळी आम्हाला सुद्धा पर्याय द्यावा लागेल. मी मगाशी म्हणलं आपल्याला की लोकसभेच्या आधी कन्याकुमारी टू काश्मीर ही राहुल गांधींनी पदयात्रा काढली आणि लोकांना एक आशा वाटली की या देशामध्ये परिवर्तन घडू शकतं आणि म्हणून आमचा म्हणजे 25 खासदार आले असते तर कदाचित सरकारच बनलं असतं. मी तुम्हाला फ्रँकली जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये सगळे तरुण लोक पण आहेत. बघा, ज्या वेळेला 2024च्या आधी भारत जोडो यात्रा निघाली त्याचा फायदा सगळ्या विरोधी पक्षांना झाला, सगळ्या विरोधी पक्षांना. काँग्रेस तर एकदम काय म्हणजे नर्वस 90 म्हणतात पण 99 वर येऊन थांबली. विशाल पाटलांना पकडलं तर 100 पण पकडू आपण. तर ही सगळी परिस्थिती बदलू शकते हे तुम्ही म्हणताय, पण प्रश्न असा आहे की इथल्या नेत्यांना, राज्यातल्या नेत्यांना, कुणाला आमदार व्हायचंय, कुणाला खासदार व्हायचंय, कुणाला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय, कुणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला केंद्रात मंत्री व्हायचंय, पण ज्या वेळेला त्यांना भाजपशी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला त्यांना तो संघर्ष नको आहे. इथं कोणी 1500 किलोमीटर नाही पण इथं 750 किलोमीटर पण चालायला तयार नाहीये. इथं प्रश्न असा आहे की इथं कुठलाही नेता राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना कोंडीत पकडणं, त्यांना हेडवून घेणं हे समजू शकतो. इथं सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना सुद्धा किंवा एकनाथ शिंदेबद्दल बोलताना सुद्धा नेते विचार करतात की उद्या आपल्याला अजून कारवाईला सामोरं जावं. ही जी भावना आहे की तुम्ही ऑल आउट लढत नाहीये, तुम्ही मनापासून लढत नाहीये विरोधी पक्ष, तुम्ही म्हणजे विरोधी पक्ष, ही जी लोकांची भावना आहे की हे मॅनेज्ड आहे, हे कुठल्याही पद्धतीनं लोकांमध्ये जाताना थेटपणे काय म्हणू आपण त्याला ऑल आउट लढतील याची खात्री देता येत नाही. ही भावना लोकांमधली कशी काढणार हा प्रश्न आहे. नाही, असं नाहीये की बोलतच नाही कोण. सरकारच्या धोरणावर विरोधी पक्ष म्हणून आता वीज दरवाढीच्या विषयावर आम्ही भूमिका घेतली, सोलरचं चुकलेल्या धोरणावर भूमिका घेतली, शक्तीपीठच्या संदर्भात भूमिका घेतली, मराठवाड्याचं 33,000 कोटीच्या पॅकेजमध्ये पैसे पोचले नाहीत याच्यावर भूमिका घेतली. आज मुंबईमध्ये मध्यमवर्गीयांची अवस्था काय आहे याच्यावर, महागाई वाढली आहे त्याच्यावर आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. आज मुंबईमध्ये 1,05,00,000 लोक हे मेट्रो बस यामधून या ठिकाणी प्रवास करतात, त्याच्या विरोधात त्या ठिकाणी त्या संदर्भातल्या भूमिका घेतल्या नाही असं म्हणता येणार नाही.
धारावीचा प्रश्न असू दे किंवा SRA मध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी असू देत, यावर आमच्या पटीने आता शेवटी काय होतं की राज्यात कुणाकडे बघायचा हा पण प्रश्न निर्माण होतो ना. जरी तुम्ही प्रदेशाध्यक्ष जरी म्हणत असला तरी सुद्धा बघा, प्रदेशाध्यक्षांचा हेतू खूप चांगला आहे, ते प्रचंड प्रामाणिक आहे त्यांच्या कामाबद्दल, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. पण राज्यामध्ये ज्याला नेतृत्व म्हणून बघतो, अनेक वर्ष गेले, काही काळ लोकांमध्ये आणि सभागृहामध्ये जे लोक नेतृत्व करतायत त्यांच्याकडे लोक आशेनं बघतायत, तुमच्याकडे लोक बघतायत. का जबाबदारी घेत नाहीयेत सतेज पाटील? लोक अनेक तरुण विचारतात. तरुणांचा प्रश्न मला कालपासून लोकांनी ज्याला कळालं लोकांना त्याला ते म्हणाले, युवक काँग्रेसमधले लोकांनी मला मेसेज केलं की विचारा बंटी पाटलांना की ते कधी राज्याचं नेतृत्व हातात घेणार आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही लढायला तयार आहोत. नाही, सध्या सामुदायिक नेतृत्वावर आमचा भर आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडावी आणि पुढे जावं. सामुदायिक नेतृत्व म्हणजे काय ते एक सांगा, कारण असं आहे की सामुदायिक नेतृत्व म्हणजे नेतृत्वच नाही अशी परिस्थिती निर्माण होते कधी. तसं होत नाही. दिस इज अ टीम वर्क. महाराष्ट्र हे राज्य मोठं आहे. मी थोडं म्हणजे कॉन्ट्रॅडिक्ट करणार नाही, परंतु महाराष्ट्राचे जे नेतृत्व झाले किंवा 50-60 वर्षात जे नेते महाराष्ट्रामध्ये तयार झाले, पॅन महाराष्ट्र ज्यांचा कॅनव्हास निर्माण केला, त्यांचा कॅनव्हास निर्माण करताना सत्ता हे मुख्य कारण राहिलेलं आहे. सत्तेतून तो कॅनव्हास निर्माण या ठिकाणी झाला. आमच्याकडून लोक आता जी कॅनव्हास निर्माण करण्याची अपेक्षा करतात ते विरोधी पक्षात राहून कॅनव्हास निर्माण करण्याची अपेक्षा. मुंडे साहेब एक अपवाद आहेत. मी म्हणतो मुंडे साहेब एक अपवाद आहेत, परंतु आम्ही तो करणार आहोत, खरं म्हणजे करत आहोत. परंतु तो आता जिल्हा पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं दोघा तिघांनी काम करावं. विदर्भाची जबाबदारी दोघा तिघांनी घ्यावी. आज पॅन महाराष्ट्र नेतृत्व तयार व्हायला मर्यादा आहेत का? तर मर्यादा नाही आहेत. माझं म्हणणं आहे असं नाही की मर्यादा आहेत, मर्यादा नाही आहेत, परंतु शेवटी एकत्रितपणे आम्ही गेलो तरच हा रिझल्ट अचीव करू शकतो. एकटा माणूस करणं आता किती शक्य आहे याबद्दल माझ्या मनामध्ये. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पक्षामध्ये जे लोक फुले शाहू आंबेडकरांचा विचार किंवा नेहरू गांधींचा विचार सांगत होते ते लोक जे होते त्यांची विचारधाराच कमकुवत होती किंवा कचकड्याची होती, त्यामुळे काँग्रेसवरती ही वेळ आलेली आहे? तुम्हाला असं वाटतंय? त्याचं कारण असं आहे बघा की ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यांनी जवळपास मला असं वाटतं 60-70 वर्ष संघर्ष केला आणि मग 15 वर्षाचं सरकार त्यांना बघायला मिळालं. हल्ले नाहीत लोक. आता विधान परिषदेचे उमेदवार बघितले, ज्यावेळेला त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना उमेदवारी दिली गेल्या वेळेला, त्यावेळेला 30-40 वर्ष लोक काम करत राहिले, ते हल्ले नाहीत जागेवर. पण त्याच्या शेजारी म्हणजे मी माझा अनुभव सांगतोय, एका बाजूला 30-40 वर्ष पक्ष न सोडता उभे राहिलेले उमेदवार या बाजूला, आणि ते म्हणाले की निष्ठा पक्ष हेच आमच्यासाठी विचार आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि यावेळेला नसते दिले तरी आम्ही इथंच थांबलो असतो. आणि या बाजूला तुमच्याकडून आलेले लोक होते हिंगोलीतून. 24 तासात उमेदवारी मिळालेली पण एक रेकॉर्ड झालेला आहे आपल्याकडे. तिथं आता विधान परिषद आमचे मित्र प्राजक्त झालेले आहेत उमेदवार आमदार. ठीक आहे, आपण म्हणला ते खरं आहे. खरं असं नाही की अनेक लोक पूर्वी सुद्धा काँग्रेसमध्ये 20-20 वर्ष काम केले आणि त्यांना संधी मिळाली, हा देखील अनुभव आपल्याकडे आहे. असं नाही की आता भाजपचं काय व्हायला लागलं की आता कॅनव्हासमध्ये त्यांचा स्पेस मोठा असल्यामुळे त्यांचं सगळं दिसतंय. काँग्रेसनं गेल्या 30-40 वर्षात अनेक लोकांना संधी त्या पद्धतीनं दिलेली नाही असं म्हणता येणार नाही. जे बाजूला होते त्या लोकांना, आता शरद रणपिसेंना विधान परिषदवर देण्याचं काम केलं, गाडगिळांना इतके वर्ष काँग्रेसमध्ये होते त्यांना विधान परिषदवर देण्याचं काम केलं. मी इकडची नावं घेतो, दीप्ती चौधरींना द्यायचं काम केलं. ज्यावेळी काँग्रेसला संधी होती त्यावेळी 20-20 वर्ष जे काँग्रेस पक्षात होते त्यांना त्या ठिकाणी संधी दिली, असं दिली नाही असं म्हणता येणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला काय कडवट विचारधारा असलेला जसा संघाचा कार्यकर्ता आहे, तो काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप संघ विचारधारेशी प्रतारणा करणार नाही असा कार्यकर्ता, असा नेता तयार करणं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अपयश आले असं दिसते. 2-2 वेळा मुख्यमंत्री झालेले पण सोडून गेले, ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते ते पण सोडून गेले. म्हणजे मी जर सुरुवात केली पुण्यापासून, म्हणजे अगदी पुण्यापासून, म्हणजे राहुल कुल असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, ते जाऊन परत आले ती गोष्ट वेगळी. त्या राणा जगजितसिंग पाटील असतील, मोहिते पाटील असतील, नारायण राणे असतील, किती नावं घ्यायची, म्हणजे दम लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे आपण मान्य करतो की भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्यावर सत्तेत आलेलं नाही, हे आपण पहिलं मान्य करूया. म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजपला सत्ता मिळालेली नाही. हे कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता जरी नसेल नाही, मिळाली तरी काँग्रेसचे नेते ते गेले घाबरतात. ईडीला, सीबीआयच्या चौकशीला, आयटीच्या चौकशीला घाबरतात, हे त्यातलं सत्य आहे. नाही, काँग्रेसचे नेते चुकले असं आपण गृहीत धरूया, परंतु भाजपनं ह्यांना घेतल्याशिवाय त्यांच्या विचारावर सत्ता. आता ही गेलेल्या नेत्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड काढलं
तर हे कुठल्याही पक्षात उभारले तर निवडून येऊ शकतात असेच नेते त्यांनी घेतले. म्हणजे शिवेंद्रराजे भोसलेंपासून आपण सुरुवात त्या ठिकाणी केली. तर ही माणसं अशी त्यांनी भाजपनं 40 निवडली. मला आठवतंय की 2014ला ज्यावेळी भाजपची सत्ता आली त्यावेळी चंद्रकांत दादांचं एक वक्तव्य आहे, मला मिळालं तर पाठवीन, की 200 कुटुंब अशी आहेत या राज्यामध्ये ज्यांनी 50 वर्ष आपापले मतदारसंघ या ठिकाणी ताब्यात ठेवलेले आहेत. एक तर आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेऊन आहे तर तिथं आम्ही दुसरा माणूस तयार करू. त्यांनी माणूस तयार करायचा प्रयत्न केला, तिथं तयार झाली नाहीत म्हणून त्यांना घ्यावं लागलं. म्हणजे तुम्ही हा देखील बॅकग्राऊंड बट ठीक आहे, मग दबावातून घ्यायला लागला असेल, कुठल्या आमिषातून या ठिकाणी. आता 12 वर्ष बीजेपीची सत्ता आहे, राज्यात केंद्रात आहे, पण तुम्ही लढतायत की बाकीच्यांना का लढणं जमलं नाही? तुम्ही लढतायत, तुमच्याकडे पण संस्था आहेत, तुमच्याकडे पण कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, तुमचं तर साम्राज्य खूप मोठं आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. नाही, प्रत्येकाची भूमिका वेगळी या ठिकाणी असू शकते. प्रत्येकाला आता त्यांच्या अडचणी काय होत्या, मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पूर्वी कधी तर आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहोत, त्यामुळे त्यांच्या अडचणी काय होत्या मला माहित आहेत, खरं बोलणं संयुक्तिक राहणार नाही. काय बदललं मग महाराष्ट्रात? इथून तुमच्याकडे जे लोक होते, जे 50-75, आम्ही तर यादी काढली होती, माझ्याकडे 140 लोकांची यादी आहे की जी त्या बाजूला तुमच्या बाजूला होते, त्याला तेच आमदार खासदार जिल्हा परिषद असे होते, आता भाजपचे आले. काय बदललं महाराष्ट्रात? काय बदललं? तुमचेच नाते होते, म्हणजे मी तुमचे ज्याला म्हणतोय त्याला प्लीज, म्हणजे राजकारणी म्हणून म्हणतोय की तुमच्याच नाते होते ते लोक इकडून तिकडे जातात. प्राजक्त तनपुरे ज्या वेळेला राष्ट्रवादी सत्ता येते त्यावेळेला ते मामांसोबत असतात, सत्ता गेली की ते भाजपसोबत असतात. काय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसे लढणार हा एक मोठा प्रश्न आहे. आता बघतोय आपण संजय दिना पाटील या बाजूला गेले, त्यांची मुलगी अजूनही त्या बाजूला राहिलेली आहे. तर तुम्ही कुठेही जा, मला तर एका कुटुंबामध्ये 3 असे पद्धतीचे लोक, गोकुळ गीते परवा निवडून आलेले आहेत विधान परिषदेला, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी माहिती. ते म्हणाले की माझे काका बघा शेजारी उभे आहेत माझ्या, काँग्रेसमध्ये आहेत ते, 40 वर्ष काँग्रेसमध्ये आहेत. गोकुळ गीते कुठे आहेत? ते गेले शिंदेच्या शिवसेनेत, आणि त्यांचे बंधू जे भाजपमध्ये. हे काय प्रकरण आहे की म्हणजे आता आम्हाला कळणं बंद झालंय की आम्ही वेडे आहोत जनता म्हणून, लोक काय सिटीजन्स म्हणून, की राजकारणी अशा पद्धतीचा खेळ करतात ते आम्हाला कळत नाही वर्षानुवर्ष. ज्या वेळेला भावनेचा आधार घेऊन ज्या वेळेला तुम्हाला 31 खासदार निवडून दिले, तर त्यावेळेला तुम्हाला त्याची रिॲक्शन दिलेली होती जनतेने, की इथल्या फुटीची रिॲक्शन दिलेली होती. पण ज्यावेळेला विधानसभेला तुमचे 18 डझन मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरायला लागले त्यावेळेला लोक म्हणाले की अरे हे काय चालू आहे, त्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले, त्यात बटेंगे तो कटेंगे हा विषय आला. नाही, 2-3 विषय 4-5 प्रश्न एकदम तुम्ही विचारले, त्यामुळं आता विषय काय की पटापट प्रश्न विचारून भाजपनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी मगाशी जे वाक्य वापरलं ते स्वतःच्या जीवावर सत्तेवर येऊ शकत नाहीत हे त्यांना परफेक्ट माहित आहे, नाहीतर मग स्वतःचे कार्यकर्ते त्यांनी मोठे केले असते. आज भाजपच्या कार्यकर्त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतनं आलेल्या मंत्र्याकडे जाऊन कागद द्यावा लागतो आणि काम करावं लागतं. ही भाजपची शोकांतिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओळखली पाहिजे, हा मूळ मुद्दा या ठिकाणी. लोकसभेच्या वेळी मॅन्डेट होता, ठीक आहे, लोकसभेच्या वेळी मी देखील महाविकास आघाडीच्या या चर्चेमध्ये आम्ही चर्चा करत होतो, त्यावेळी मी सांगितलं, म्हणजे माझं मत व्यक्त केलं होतं. आमची चूक कुठं झाली, हरियाणाची निवडणूक ज्यावेळी लागली त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन महाराष्ट्राची निवडणूक देखील ताबडतोब घ्या हरियाणा बरोबर सांगायला पाहिजे. जो 3 महिन्याचा गॅप पुढचा मिळाला त्यात लाडक्या बहीण योजना येणार हे ऑलरेडी जाहीर केलं होतं सरकारनं, की आम्ही तशी योजना आणणार आहोत हे जाहीर केलं होतं. आम्ही त्यामध्ये कमी पडलो, निश्चितपणे मान्य करावं लागेल. आता काय तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही एका पद्धतीनं, बऱ्याचदा विरोधी पक्ष काय म्हणतो की तुम्ही लालूच देता, सरकारी पैशातून दिलेली लालूच आहे. तुम्ही तर 3,000 रुपये कमिट केले होते, तुम्ही तर डबल लालूच कमिट केली मी होती. त्याच्याबद्दल बोलत नाही. मी काय म्हणतो की स्ट्रॅटेजीचा भाग म्हणतोय मी, घोषणेबद्दल बोलत नाही. ती घोषणा आम्ही तेलंगणामध्ये ऑलरेडी दिली होती, ती घोषणा आम्ही कर्नाटकमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट केली होती. त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा माझं म्हणण्याचं काय होतं की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जी स्ट्रॅटेजी आम्हाला करायला पाहिजे होती, माझं वैयक्तिक मत त्यावेळी देखील होतं, मी बोललो होतो की 5 चुकीसाठी एकच कानपाडीत लोकांनी मारलेली आहे, ती लोकसभेला मारलेली आहे. म्हणजे चुकीसाठी जे शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा लोकसभेला दिलेली आहे. आम्हाला आता दुसरा नरेटिव्ह विधानसभेला हुडकावा लागेल की जो नरेटिव्ह या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत होईल. म्हणून मी म्हणलं त्याचं पहिली चूक आमची काय झाली की सुप्रीम कोर्टात जाऊन आम्ही हरियाणा बरोबर निवडणूक लावायला पाहिजे होती, त्यात आम्ही थोडं या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि लाडक्या बहिणीचे पैसे हे दिले आणि 80 लाख बहिणींना इलेक्शन झाल्यानंतर भाऊ गायब झाला.
म्हणजे राखी काढून घेऊन गेला आणि ओवाळणीत टाकलेले पैसे सुद्धा परत घेऊन गेला, अशी अवस्था आहे. म्हणजे नशीब पुढच्या रक्षाबंधनला देणार नाही म्हणून सांगितलं, मागचे मागितले नाहीत, आता ती वसुली चालू आहे काही लोकांची. माझं म्हणणं काय, तुम्ही लाडक्या बहिणींची योजना आणली, म्हणजे 60 वर्षाच्या या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर तुमचं गव्हर्नन्स फेल्युअर एवढा आहे की 14,000 पुरुषांना 1 वर्ष तुम्ही पैसे दिले. 14,000 पुरुषांना या महाराष्ट्रातल्या 1 वर्ष पैसे दिले. लाडक्या भावांना पण गरज आहे असं त्याच्यात असं म्हणू शकता तुम्ही. दिस इज गव्हर्नन्स फेल्युअर आणि दिस इज इग्नोरन्स. म्हणजे तुम्ही मतासाठी या 80 लाख बहिणींना फसवायचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. आणि तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला की आज आम्ही जसे दोषी आहोत राजकारणी म्हणून, जनरलाइज बोलतो की आम्ही जसे पक्ष बदलायला लागलोय, तसं पक्ष बदलणाऱ्या लोकांना मतदान मिळणं हे देखील लोकशाहीसाठी घातक आहे असं मला वाटतं. त्याची शिक्षाच मिळत नसेल तर मग हे चालतंय असं गृहीत धरून लोक उद्या बदलायचं धाडस कधी करणार नाहीत. ज्यावेळी त्यांना मतातून त्यांना शिक्षा मिळेल त्यावेळी हे ट्रेंड थांबेल, नाहीतर हे थांबणं अवघड होईल. तुम्हाला असं वाटतं की हिंदुत्व ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह हिंदुत्वाची भूमिका भाजपने घेतली आहे तिथं प्रॉब्लेम झाला आहे काँग्रेसचा, आणि तुम्ही सगळ्या वर्गाला केटर करू शकता, तुम्ही सर्व धर्म समभाव ज्याला म्हणता त्या समभावामध्ये हिंदुत्व येत नाही असं मतदारांना वाटतं, हा मोठा ड्रॉबॅक झालाय? नाही, हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय हा मुळात सुरुवात तिथं नाही की हिंदुत्व म्हणजे काही लोकांचा द्वेष करणं हा हिंदुत्व आहे का, हा मुळात प्रश्न या ठिकाणी महत्वाचा. आणि भाजपनं तोच नरेटिव्ह या ठिकाणी सेट केला. आता अनेक हितदर्शक तुमचे विद्यार्थी बसलेले आहेत. मला वाटते कोणीतरी हात वर करून सांगावं की आल्यावर खुर्चीवर बसले का शेजारच्या खुर्चीवर कुठल्या जाती धर्मातला मित्र आणि मैत्रीण बसले ते बघून बसले. मी म्हणजे आपले सगळे तरुण मित्र आहेत आणि हे सगळे उद्याचे जर्नलिस्ट आहेत. मला विचारायचंय की बाबा तुम्ही बसताना खुर्चीवर माझ्या शेजारचा खुर्चीवर बसणाऱ्याची जात कुठली आहे बघून आम्ही बसलो का? नाही बसलो. ही घटना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ना. ते एकदम गंभीर झाले, असं काही गंभीर व्हायची गरज नाही, तुम्ही बोलू शकता मध्ये, असं काही नाहीये. पण बसलेले नाहीत, मग ते बसले असते तर त्यांनी सांगितलं असतं हो मी शेजारच्याला जात विचारली आणि मग खुर्चीवर बसलो. त्यामुळं हे चुकीचं जे काय आता चाललेलं आहे, म्हणजे रामनवमी आम्ही सुद्धा 40 वर्ष साजरी केली, फेसबुकवर टाकली नाही, कारण की राम आमच्या हृदयात आहे. फरक एवढाच झाला, काँग्रेसनं रामनवमी साजरी केली, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी सगळंच केलं. राहुल गांधींनी सगळ्या केदारनाथची यात्रा केली, सगळ्या मंदिराला ते भेट देतात, असं नाही की देत नाही, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे, त्यांचं हिंदुत्व द्वेष करणारं हिंदुत्व आहे, एवढाच फरक या ठिकाणी. कसं कन्व्हिन्स झालं ते लोकांना? तर भाजपचं हिंदुत्व कन्व्हिन्स झालेलं आहे ना, त्याशिवाय एवढी मतं नाहीत पडलेली ना. नाही ते तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, नरेटिव्ह त्यांनी तो सेट केला, तो नरेटिव्ह देशासाठी, देशाच्या फॅब्रिकसाठी घातक आहे, देशाच्या फॅब्रिकसाठी घातक आहे. ते हळूहळू आता मुला मुलींच्याही लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावर जी मुलं व्यक्त होत आहेत की हे आम्हाला नको, आमचे मूलभूत प्रश्न मांडा, आमच्या बेरोजगारीचा विषय मांडला जातो का, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आमच्या नोकऱ्या किती अडचणीत येणार याच्यावर या ठिकाणी मांडला जातो का, फ्रीडम ऑफ प्रेसमध्ये आज आमचा नंबर 150 वरनं आमच्या देशाचा 157 वर या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आज आमची अवस्था देशाची एवढी वाईट या ठिकाणी झालेली आहे, याच्यावर चर्चा होताना या ठिकाणी दिसत नाही. हिंदू आणि जातीचं राजकारण याच्या पलीकडे भाजप या ठिकाणी येत नाही. म्हणजे देशाचं दुर्दैव आहे की आज देशातले उच्च पदावर असणारी माणसं सुद्धा भाषणामध्ये तुमचा नळ चोरीला जाईल, तुम्हाला भैसा लेके जाएंगे, हे जर भाषण आम्ही देशातल्या प्रमुखांच्याकडून ऐकत असो तर 130 कोटीचा देश नेमका कुठल्या दिशेला चाललेला हे आम्हाला निश्चितपणे लक्षात येतं. आता बघा, परत एकदा आपण महाराष्ट्रापासून सुरू करून केंद्रात जाऊन परत एकदा आपण महाराष्ट्राकडे आलेलो आहोत. तर प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं पक्षांची अवस्था, त्यातल्या त्यात स्थानिक पक्षांची अवस्था होती, आपण बघितलं राष्ट्रवादी की काँग्रेसची इथं अवस्था काय झालेली आहे. 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या, एक सत्तेत आहे, एक सत्तेच्या बाहेर आहे. शिवसेना 2 झाल्या, एक सत्तेत आहे, सत्तेच्या बाहेर आहे. तृणमूल काँग्रेस आपण बघतोय की ती 15 वर्ष सत्तेत राहिली पण सत्तेच्या बाहेर फेकली गेली आणि आता तर त्या पक्षाचे म्हणजे काय तुकडे झालेत, म्हणजे चिरफाड्या झाल्यात असं म्हणणं जरा जास्त संयुक्तिक ठरेल. आपण YSRCP पक्ष बघतोय, हे सगळे पक्ष जे आहेत म्हणजे शिवसेना वगळता हे सगळे काँग्रेसमधून बाहेर गेलेले पक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चर्चा जोरदार सध्या मधल्या काळामध्ये चालू होती की आता ती वेळ आलेली आहे
की एनसीपीने काँग्रेसमध्ये मर्ज व्हावं आणि एकत्रितपणे एक मोठा लढा उभा करावा. ती चर्चा जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे, काय त्याच्याबद्दलचं नेमकं रियालिटी काय आहे? लोकसभेच्या पूर्वी, लोकसभेच्या नंतर या चर्चा दिल्ली स्तरावर देखील काही प्रमाणात झाल्या होत्या. आम्ही काँग्रेस म्हणून विचारलं, म्हणजे काँग्रेसचा एक नेता म्हणून विचारलं, तर हे झालं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच होणार आहे. कारण की शेवटी जो मतदार आहे, म्हणजे काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, एक विचारानं मतदार आहे. म्हणूनच 99 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं अलायन्स झाला. तो अलायन्स होण्याचं कारण काय, तर एक विचारधारा होती. सेक्युलर विचारधारा असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवण्याची विचारधारा असेल. तसं घडलं तर दुधात साखर होईल. कुठल्या पातळीपर्यंत ती चर्चा होती? म्हणजे आता मला थोडा नाही, दिल्ली पातळीवरच होणार. म्हणजे होती. मला नाही वाटत की ही चर्चा आमच्या पातळीवर होईल किंवा आमच्या पातळीवर या गोष्टी घडतील असं नाही. या सगळ्या चर्चा ज्या काय घडत असतील किंवा होणार असतील तर त्या दिल्ली पातळीवरच होणार. पण जर हे झालं तर उत्तम आहे. म्हणजे नाही, मी ऍज अ काँग्रेसमन आय वुड अप्रिशिएट इट. झालं तर चांगलंच आहे असं म्हणेन. पण तुम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत राज्य काँग्रेसकडून? काही इथल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला, अगदी शरद पवारांना नाही पण सुप्रियाताई सुळे असतील किंवा बाकीचे नेते आम्ही असतील, बसलो तर सांगत असतो त्यांना, या आता तुम्ही ऑफर दिलेली आहे? नाही, आता कसे मैत्रीचे संबंध आहेत. हा. मैत्रीचे संबंध आहेत सगळ्यांशी. जयंत पाटील साहेब आमचे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, शशिकांत शिंदे जे आहेत, अनिल देशमुख साहेब मी कॅबिनेट होते ते मी राज्यमंत्री होतो. कधी भेटले तर आम्ही गप्पा मारताना म्हणतो, या आता सगळे आपण एकत्रच लढलं पाहिजे अशी भावना आम्ही व्यक्त करतो. हे चांगल्या हेतून बोलणं काय वाईट आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीबद्दलचा हा संशय जो कायम असतो, तुमचं काय राष्ट्रवादीबद्दलचं रिडिंग आहे? की बघा, अनेकदा ज्या पद्धतीचं मतदान राष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय मुद्द्यांवरती ज्याला वेळ येते, त्याला अचानकपणे काही वेगळी भूमिका राष्ट्रवादीने 1-2 वेळा घेतल्याचं आपण बघितलेलं आहे आणि ती काँग्रेसला फेव्हरेबल भूमिका नव्हती. आता पण डिलिमिटेशनचं विधेयक जे आहे ते येणार आहे. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस बदल्या एकूण ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दलचं तुमचं रिडिंग काय आहे? नाही, आता ज्यावेळी इंडिया आघाडी स्थापन झाली त्यावेळी सगळ्या रिजनल पार्टीज देशामध्ये एकत्र आल्या. त्या एका मुद्द्यावर आल्या की भाजपनं जी देशाची वाताहत लावलेली आहे त्याच्या विरोधात एक अलायन्स उभा केला पाहिजे, ही भूमिका होती. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर ठरलेला आहे. परंतु रिजनल पार्टीजचे काही वेगळे संदर्भ असू शकतात. एखादी भूमिका रिजनल पार्टीजना वाटू शकते की या भूमिकेत आम्हाला नॅशनल भूमिका घेता येत नाही, वी हॅव टू गो विथ द सेंटिमेंट ऑफ द स्टेट, असं होऊ शकतं. काँग्रेस पक्षाची भूमिका ही नॅशनल असते. काश्मीर टू कन्याकुमारी त्यांना एक भूमिका या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे कदाचित एखाद्या मुद्द्यावर एखाद्या रिजनल पार्टीला दुसरी भूमिका घेतली म्हणजे त्यांनी आमची विचारधारा सोडली, अलायन्स सोडला असं होत नाही. त्यामुळे मला नाही वाटत की एनसीपीचे एखाद्या मुद्द्यावर वेगळी भूमिका असेल तर लार्जर पिक्चर आपण बघितला पाहिजे की भाजपच्या एकूण विरोधातली भूमिका आहे का, तर 100% त्यांची भूमिका आहे. हे अनेकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. लोकसभेच्या प्रत्येक गोष्टी, डिलिमिटेशनच्या बाबतीत मतदानात सुद्धा सगळे पक्ष या ठिकाणी राहिले होते. ज्यावेळी राहुल गांधी तिथं बोलतात, सभात्याग करतायत किंवा सरकारला धारेर धरतायत, त्यावेळी इंडिया अलायन्सचे सगळे लोक एकत्रित त्यांच्याबरोबर असतात. राष्ट्रवादी सुद्धा, सुप्रियाताई त्या ठिकाणी अग्रेसिव्हली त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळं मला नाही वाटत की तो काय फरक तिथं आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला म्हणजे बघा, असं आहे की आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे 2-3 प्रश्न राहिलेले, तुम्हाला मी जास्त त्रास देणार नाही. आणि असं प्रतीत होऊ शकतं की ऐकणाऱ्यांना की अरे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनाच काय धारेवर धरलं जातं की काय, पण असा काही मुद्दा नाहीये. प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपण हे प्रश्न विचारणार नाही जे लोकांच्या मनात आहेत, तोपर्यंत तुमची भूमिका सुद्धा जनतेपर्यंत तशी पोहोचणार नाही. हे सगळे प्रश्न लोकांना पडलेले प्रश्न आहेत. तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज काय असं तुम्हाला वाटतं? तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज या अर्थानं मी विचारतोय, भाजप हे तुमच्या समोरचं महाराष्ट्रातलं मेजर चॅलेंज आहे, एकनाथ शिंदे हे मेजर चॅलेंज आहे, की तुमची आत्ताची संघटना की जी सध्या थोड्याफार फरकानं, मी असं म्हणत नाही की ती पूर्ण हे आहे, पण ती मरगळलेल्या अवस्थेत आहे किंवा त्यांना एक नवचैतन्याची गरज आहे. तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज आहे 3 पैकी कुठलं आहे? पहिलं, तिन्हीपेक्षा महाराष्ट्राची विस्कटलेली परिस्थिती हे मेजर चॅलेंज आहे. म्हणजे पॉलिटिक्स बाजूला ठेवूया आपण, परंतु महाराष्ट्राचा गव्हर्नन्स फेल्युअर जो झालेला आहे, पॉलिटिक्स आम्ही करणारच आहोत. मेजर चॅलेंज मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, हे आमचे असणारच आहेत म्हणजे पॉलिटिकल अरेनावर.
परंतु आज महाराष्ट्राची परिस्थिती काय, इंडस्ट्रीयल ग्रोथमध्ये तामिळनाडू आमच्या पुढे या ठिकाणी गेलेला आहे. जो आज डावोसची चर्चा होते, एवढं इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आली, एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या, त्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र कमी आहे. देशानं जो इकॉनॉमिक सर्व्हे देशाचा निघालेला आहे त्यात 4% लोक शेतीपासून बाजूला जाणार आहेत. त्यातला दुर्दैवानं सिंहाचा वारसा महाराष्ट्रातला या ठिकाणी. दावोसमध्ये सगळ्यात जास्त करार केले असं मुख्यमंत्री मी सांगतात. म्हणून म्हणलं की चॅलेंज काय म्हणतोय, तर चॅलेंज महाराष्ट्रातली परिस्थिती हा मेजर चॅलेंज आमच्या पुढे असणार आहे. कारण की आज किमान 5 कोटी मागं बसलेली ही संख्या 5 कोटीवर आहे आज या राज्यामधल्या 13 कोटी जनतेमध्ये. त्यांचं भवितव्य काय, हा मेजर चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. मी मगाशी एक शब्द वापरला, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं झालेलं संकट आणि एकूणच ही बदललेली परिस्थिती हे आमच्या दृष्टीनं चॅलेंज असणार आहे. आणि ह्या लोकांना पॉलिटिकली आम्ही टॅकल करूच, परंतु महाराष्ट्र पुन्हा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर पायावर पूर्वीचा महाराष्ट्र उभं करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला असं वाटतं की त्या नेते हे तुमच्यासाठी आता चॅलेंज नाही? नाही, मी चॅलेंज पॉलिटिकल चॅलेंज आहे म्हटलं ना मी. मी तुम्हाला मी जर 3चा क्रम लावायला लावला तर तुमचा क्रम मला जाणून घ्यायचा होता. पॉलिटिकली भाजपच, कारण की मोठा पक्ष तोच आहे चॅलेंज. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचं मला माहित नाही की चर्चा काय होणार आहेत पुढं, त्यांचं अस्तित्व ते स्वतःचं ठेवणार आहेत का दिल्लीतून त्यांचे जे आकांक्षा आहेत, स्वप्न आहे, राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांना या ठिकाणी हवं आहे, ते शिंदे गट म्हणून त्यांची शिवसेना म्हणून मिळणार आहे का. त्यामुळे मला वाटत नाही की तो अजेंडा राहील त्यांचा. आमच्या दृष्टीनं भाजप हाच चॅलेंज असणार. म्हणजे तुम्हाला असं अजून पण तुमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे इंडिपेंडेंट नेते नाहीयेत, ते दिल्ली नाही, इंडिपेंडंट त्यांना ठेवावं लागेल भाजपला. कारण की शेवटी मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना संपवणं हे भाजपला परवडणार नाही. त्यामुळं त्यांचं अस्तित्व ते ठेवण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते कुठपर्यंत याची वाट आम्ही बघतोय. तुमच्या दृष्टीने मी हे प्रश्न यासाठी विचारतोय शेवटी, कारण याच्यातून बरीचशी क्लॅरिटी पण मिळते लोकांना. बघा, तुमच्या दृष्टीने महाराष्ट्र धर्म काय आहे? नाही, महाराष्ट्र धर्म काय, सगळ्यांना न्याय देणं हाच महाराष्ट्र धर्म आहे. तो आता दुर्दैवानं होताना या ठिकाणी दिसत नाही. कारण की चांदा तू बांधा, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी राहिली पाहिजे. आज गडचिरोलीमध्ये मायनिंग सुरू होते, प्रचंड प्रमाणात उत्पन्नामध्ये या ठिकाणी भर पडणार आहे, परंतु तिथला निसर्गाच्यावर त्याचे परिणाम त्या ठिकाणी काय होणार आहेत हे महत्वाचं आहे. शक्तीपीठ सारखा रस्ता हा सगळ्या शेतकऱ्यांची वाताहत या ठिकाणी करणार आहे. अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम, सगळ्या ह्यांना जोडणारा रस्ता आहे असं म्हणतात ना ते, सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता आहे. लोक एकदा निघाले की 1000 किलोमीटरमध्ये ते काय पत्रादेवीपासून पोहरादेवीपर्यंत सगळ्या काय देवांचं दर्शन घेऊ शकतील. तर काय अडचण काय आहे? मला वाटते 1,05,000 कोटी रुपये त्या रस्त्यावर खर्च करण्यापेक्षा बेरोजगार तरुणांना नोकरी लागेपर्यंत एक महिन्याला 5,000 रुपयाचा स्टायफंड द्या. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत, त्या प्रत्येक गड किल्ल्याला किमान 500 कोटी रुपये द्या. या राज्यामध्ये 21,000 गाव आहेत, त्या गावामध्ये रस्ते नाही आहेत. जलजीवनचे पैसे आज योजना अडकलेल्या आहेत, त्या प्रत्येक गावाला 1-1 कोटी दिले तर किमान रस्ते तिथले त्या ठिकाणी होते. ते म्हणतात, आणि कॅपिटल म्हणजे नोकरी उपलब्ध होणारी व्यवस्था करा. ते म्हणतात नोकऱ्याच उपलब्ध नाही, करणारी व्यवस्था आहे. उपलब्ध, इन्फ्रास्ट्रक्चर आलं की उद्योग येतील, हायवेना बाकीच्या गोष्टी तयार टोल होतील. नाका टू टोल नाका. आता किमान हायवेवर दर 10 किलोमीटरला एक चहाची गाडी आहे. आता एवढा हायवे उंच होणार आहे की खाली उतरताच येणार नाही तुम्हाला चहा घ्यायला सुद्धा. समृद्धीवर किती चहाचे गाड्या आहेत, समृद्धीवर किती धाबे आहेत, समृद्धीवर किती रेस्टॉरंट या ठिकाणी आहेत. हे लॉजिकच मला पटत नाही की त्यामधून रोजगार या ठिकाणी निर्मिती होणार आहे. कम्युनिकेशन तुमचं फास्ट होईल, हा एकच मुद्दा आहे. आणि त्याच्या पलीकडे या ठिकाणी त्यापेक्षा 1,00,000 कोटी रुपये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून त्यातून किमान एक 50,000 नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध करता आल्या. गव्हर्नमेंटनं आयटी पार्क्स काढावेत. जे आयटी पार्कमध्ये 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही ते आयटी कंपन्यांना कमी व्याजानं कमी भाड्यानं द्या. म्हणजे तुम्ही आता खाजगी आयटी कंपनी निघते त्यावेळी त्याला कमर्शियल रेटमध्ये एखादी बिल्डिंग घ्यावी लागते. तुम्ही करा ना 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि ती तुम्ही भाड्यानं द्या आयटी कंपनींना. त्या नव्या कंपनी येतील, त्यातून रोजगार निर्माण होईल, किमान 10-20,000 लोकांना रोजगार मिळेल. तुम्ही शाहूंच्या काय जिल्ह्यातून येता, करवीर नगरीतून येता, म्हणून हा प्रश्न आहे. थोडे शेवटचे प्रश्न 3 लोडेड वाटतील, पण ते फार महत्वाचे आणि फार विचारधारा स्पष्ट करणारे आहेत.
शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं भवितव्य काय थोडक्यात? नाही, शाहू फुले आंबेडकर कारण हिंदुत्वाच्या लाटेमध्ये ही विचारधारा धुसर होत चाललेली आहे आणि त्याचा मतदार पण सरकत चाललेला आहे. नाही, आम्ही नव्या पिढीपर्यंत त्या पोचवायचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले नसते तर काय झालं असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय झालं असतं. आज देशाची लोकसंख्या 30 कोटी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ती आज 130 कोटी देश असताना सुद्धा त्या घटनेवरच हा देश या ठिकाणी चालतो. घटना बदलायचा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला, नरेटिव्ह चालला नाही. 400 पार कशासाठी होतं, घटना बदलायसाठी. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार आता वेगळ्या पद्धतीनं पोचवला पाहिजे. मी परवा काही इतिहासकारांना म्हणलं, आता एक चॅलेंज कुठलं आहे, इतिहास बदलण्याचं चॅलेंज आहे. एनसीआरटी मधून चॅलेंज हे पण आहे की एखाद्या प्रकाशकानं पुस्तक प्रकाशित केलं तर त्याला एखाद्या आमदाराने रात्री फोन न करणं हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे. मोठं चॅलेंज आहे. म्हणजे प्रशांत आंबींना आमच्या फोन करून धमकी देण्यात आली कोल्हापूरमध्ये, अशी अवस्था आहे. तर मला वाटतं की आता मी ज्या सगळ्या इतिहासकारांना एक गमतीचा प्रश्न विचारू का? हे रे, गमतीचा प्रश्न मला हा कायम पडतो की हा कॉन्फिडन्स कुठून येतो की म्हणजे ज्या स्ट्राईक रेटने त्यांनी शिव्या दिल्यात, मी ते भाषण ऐकलं चंदन शिवे, ते म्हणले की 8 मिनिटात 36 शिव्या दिल्या 400च्या स्ट्राईक रेटने. दमदाटी करणं, थेट काय म्हणजे ज्या पद्धतीचा व्हिडिओ तुमच्या कोल्हापुरातून एक समोर आलेला आहे अशा पद्धतीच्या गोष्टी करणं, पत्रकारांना काय मारून पाठवीन म्हणणं, हा कॉन्फिडन्स. नाही, मला वाटतं कायद्याचं राज्य आहे का नाही असा प्रश्न निर्माण होते. मुख्यमंत्र्यांची हतबलता, म्हणजे आज ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असताना सुद्धा मुख्यमंत्री या लोकांच्यावर कारवाई करू शकत नाही. तुम्ही मेसेज, म्हणून मी मगाशी म्हणलं महाराष्ट्राची विस्कटलेली घडी, पहिलं म्हणलं चॅलेंज जे आहे ते हेच आहे. ठीक आहे की आता संस्कृती आमदारांची बोलणे, त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर त्यांना धाडस वाढणारच आहे. सतेज पाटील महाराष्ट्राची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचं नेतृत्व विरोधी पक्षाचं करण्याची वेळ आली आहे का? विरोधी पक्ष नेता दिलं सरकारनं तर करीन. प्रदेशाध्यक्ष पद पण त्यासाठी आहे. नाही, त्याची मुदत पण 3 वर्षाची असते. आता 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे सपकाळ साहेब. मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ चांगल्या पद्धतीनं काम करतायत. टाइम दिला पाहिजे एखाद्या नेत्यावर. आज माझं त्यातलं लॉजिक असं आहे की सत्ता नसताना रिझल्ट देणं फार अवघड असतं, सत्ता असताना रिझल्ट देणं फार सोपं असतं. म्हणजे आज सत्ता नसताना सुद्धा हर्षवर्धन सकपाळ किमान निवडणुका लढवत आहेत, किमान नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन लढत आहेत. पहिल्यांदा असं घडलं. मी त्या कमिटीत आहे, म्हणजे तिकीट वाटपाच्या कमिटीत मी सुद्धा आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशवरनं एखादा एबी फॉर्म गेला असं झालं नाही. सगळे जिल्हा स्तरावर सांगितलं तुमच्या पातळीवर हे निर्णय घेतले पाहिजेत आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही निवडणूक लढवणार आहात, तुम्ही त्या ठिकाणी करा. म्हणजे एवढा हस्तक्षेप न करणारा अध्यक्ष मिळणं हे मला वाटते सोपं नाही आहे. आणि म्हणून त्यांना आपण टाइम दिला पाहिजे. सत्ता नसताना इफ ही इज ट्राईंग टू डिलिव्हर, वी ऑल शुड सपोर्ट हिम. आम्ही सगळ्यांनी इकोसिस्टीम तयार करून त्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. ताबडतोब परिवर्तन होणार आहे का, तर त्याला वेळ लागणार आहे, परंतु किमान ग्राउंड वर्क करायचं काम ते करतायत. तर त्याला आत्ता खो घालण्यापेक्षा त्याला ताकद देणं आणि सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य असं. बघा, शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या ज्यावेळेला 20 वर्षानंतर, तुम्ही तरुण नेते आहात, अजून राजकारणामध्ये 60 सुद्धा खूप तरुण वय असतं आणि अजून तुम्ही तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला वेळ आहे अजून, तरी सुद्धा 20 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या प्रॉमिसिंग लिडरशिप यादीमध्ये तुम्हाला कुठली नावं दिसतात की हे लोक जे आहेत यांच्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित असेल? नाही, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आज मी ऑफ द हँड बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु आता कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आता आमची अवस्था, मी 2004ला आमदार झालो, आता 19 वर्ष मी आमदार आहे. 2004 पासून आता मी जो फरक बघतोय लोकप्रतिनिधींच्यावर, की फॉलोअप हा लोकप्रतिनिधींचा कमी पडायला लागला. आम्ही सभागृहामध्ये बोललो की त्याचा फॉलोअप करायचं. मी अनेक आमदारांना देखील सांगतो की आम्ही डेस्क ऑफिसर बसून ते सेक्रेटरीपर्यंत फाईल कुठपर्यंत गेली, काय गेली हे बघायचं काम आम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी करत होतो. आता काय व्हायला लागलं की प्रत्येक आमदार हा फॉलोअप पेक्षा मी बोललो माझी भूमिका संपली असं न करता ते काम होईपर्यंत त्याचा फॉलोअप कसा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आता ऑफ हँड मला 5 नावं 4 नावं घेणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण की उद्या काय होते कळत नाही अशी अवस्था राजकारणाची आहे. तुम्हीच अभिजितच परत म्हणणार परवा तुम्ही यांचं नाव घेतलं होतं.
चला ठीक आहे. कोण प्रॉमिसिंग नाही असं मी म्हणणार नाही, म्हणजे आहेत प्रॉमिसिंग, नाही असं म्हणता येणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही कुणाला म्हणजे असं ना की क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्ही इतका प्रश्न हा डॉस केलेला आहे की थेट तुम्ही बॅट बाजूला करून रिकामे झालेला आहात. पण हरकत नाहीये, मी तुम्हाला त्यातले त्यात जर ऑप्शन्स दिले की काही काळ तुम्ही मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंसोबत काम केलं, रोहित पवार राष्ट्रवादीतले आहेत, ऋतुराज पाटील तुमचे स्वतःचे पुतणे आहेत, तिकडे आदिती तटकरे तरुण मंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्याच पक्षामध्ये पार्थ पवार आता नव्यानं खासदार झालेले आहेत. केवढी नावं म्हणजे काय आहेत सगळे काय कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असलेले, पण तरी सुद्धा ही सगळी नावं आहेत. भाजपमध्ये तुम्हाला कोणी असं प्रॉमिसिंग वाटत नाही? नाही, भाजपमध्ये प्रॉमिसिंग असलं तरी त्याला चान्स मिळेल का हे माहित नाही. त्यामुळे एखाद्याचं प्रॉमिसिंग म्हणून काँग्रेसवाल्यांना नाव घेतलं तर उद्या त्याच्यावर फुली पडेल. त्या विचाराची कामं व्हायची नाही. त्यामुळे मी भाजपचं कुणाचं नाव घेणं संयुक्तिक ठरणार नाही. आणि आपण जी नावं घेतोय, माझं म्हणणं त्यांना की 10 वर्ष कन्सिस्टन्सी किमान केलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले नेतृत्व जे काय तयार झालं ते तुम्ही बघा, वसंतदादांच्या पासून ते पवार साहेबांच्या पर्यंत, विलासराव देशमुख साहेबांच्या पासून, हे पहिलं 10 वर्ष यांचे अभ्यासात गेले. म्हणजे एक काळ होता विलासराव देशमुख साहेब हे एसटीनं त्या ठिकाणी प्रवास करायचे. हा आता एसटीचा विषय हा फक्त प्रश्नापुरता राहिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की 10 वर्ष ह्या जनरेशनला, 5 वर्षात जे तयार होतील ते पुढं 20 वर्ष टिकतील का मला शंका आहे. त्यामुळे किमान 10 वर्ष ह्यांनी ग्राउंड वर्क केला पाहिजे असं माझं मत आहे. बघा, तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही 45 मिनिटं त्यांना ऐकलं त्याला कळालं असेल की सतेज पाटील यांना प्रॉमिसिंग लीडर म्हणून का काँग्रेसमध्ये बघितलं जातं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलं जातं. अत्यंत नितळ आणि शांतपणे पारदर्शीपणे काम करणारे नेतृत्व तर ते आहेतच, पण ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेंटलमन म्हणतो, तर जेंटलमन पर्सनॅलिटी राजकारणामध्ये अजूनही शिल्लक आहेत. हे आमच्या तरुण मित्रांना पण कळावं आणि प्रेक्षकांना पण कळावं. तुमच्या विचारांची ओळख आणि तो विचार पोहोचावा यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं होतं. तुम्ही आलात आणि मुंबई तकच्या बैठकीबद्दल मध्ये बोललात, त्याबद्दल मनापासून आभार. पण ज्यावेळेला तुम्ही हा दोन्ही विचार मांडत होतात की जो लोकांच्या मनामधला भेद आहे किंवा ज्या पद्धतीचे जातीभेद किंवा धार्मिक भेद निर्माण होत आहेत, तर ती बाड नावाची कविता आहे की मला असं वाटतं की त्याने आपण शेवट करूया. बाड, गाव में बाढ़ आई, ठाकुर पंडित बनिया तेली धोबी चमार सबके सब भागे. गांव में बाढ़ आई, ठाकुर पंडित बनिया तेली धोबी चमार सबके सब भागे और ऊंचे मंदिर में जाकर बैठ गए. बाढ़ का पानी शांत होने पर सब अपने मोहल्ले लौट गए. भय आदमी को जात भुला देता है, त्रासदी आदमी को इंसान बना देती है. हम सभी को ऐसी बाढ़ की काफी जरूरत है. थँक्यू. मला असं वाटतं की सतेज पाटील साहेब, तुम्ही आलात आणि मुंबई तकशी बोललात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. प्रेक्षकांनाही काही मुद्दे असतील तर ते तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप आभार. धन्यवाद. मुंबई तकनं ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सतेशजी. पण एकच मिनिटं, बेकविन सुपर मिलेट कुकीज तर्फे तुम्हाला एक भेटवस्तू पण द्यायची आहे. इतक्या सुंदर गप्पा केल्यात आणि जसं अभिजित म्हटला त्याप्रमाणे जंटलमन म्हणून तुम्ही कोल्हापुरी ठसका दाखवचं काही थांबलेले नाही आहात. अगदी सगळं बोललेलं आहात, सविस्तर बोललेलं आहात. जिथं लागायचं तिथं बरोबर लागणार आहे. काँग्रेसच्या मनातली इच्छा म्हणजे बाड कविता. तर हे हॅम्पर गिफ्ट आहे बेकविन सुपर मिलेट कुकीज तर्फे. पुन्हा एकदा धन्यवाद अभिजित. आता आपण नेक्स्ट सेशनकडे वळणार आहोत. अर्थातच मुंबई तक बैठक को पावर्ड बाय MMRDA, MSRDC, असोसिएट स्पॉन्सर्स, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, बेकविन आणि उद्योग यश. पुढचं आपलं सेशन म्हणजे राजकारणाच्या बद्दलची माहिती आपण घेतली, अगदी सर्वदूर कशा पद्धतीनं भाजपचं, काँग्रेसचं राजकारण आहे याच्याबद्दल आपण समजून घेतलं.